भोसरी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजितभाऊ गव्हाणे यांनी आज दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमेदवार अजित गव्हाणे यांचे फटाक्यांची आतिषबाजी व जेसीबीतून पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले। भोसरीच्या लांडेवाडी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात झाली। यावेळी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे हे देखील उपस्थित होते। अजित गव्हाणे यांनी कार्यकर्त्यांसह केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे भोसरी विधानसभेची निवडणूक ही अटीतटीची होणार यात शंका नाही। अजित गव्हाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्ती प्रदर्शनाने हे सिद्ध केलंय की विद्यमान आमदार महेश लांडगे यांना 2024 ची ही निवडणूक याआधीच्या 2 निवडणुकांपेक्षा खूप संघर्षाची राहणार आहे। भोसरी विधानसभेतील दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या विधानसभेकडे लागले। स्वच्छ व चारित्र्यवान व्यक्तिमत्व असलेला अजित भाऊ सारखा उमेदवार हा नक्कीच या निवडणुकीमध्ये बाजी मारेल। एवढेच नाही तर संपूर्ण राज्यात तुतारी वाजेल व महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास रॅलीत सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखिळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया।